पाककलामध्ये आज आपण बनवतोय मस्त दाणेदार बेसनचे लाडू. अगदी हलवाईपेक्षाही भारी असे हे लाडू इथे तयार होतात. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे. पॅन गरम करत ठेवलंय. आता थोडं-थोडं तूप घालून घ्यायचंय आपल्याला. तर इथे पहिलं 2 चमचे तूप घेतलंय मी. यावर आता ड्रायफ्रुट्स भाजून घेणार आहे, परतवून घेणार आहे. ड्रायफ्रुट्स जे आपल्याकडे अवेलेबल असतील ते आपण घेऊ शकतो. असे क्रश करून घ्यायचे आहेत. मिनिटभरासाठी परतवून घेतलेत. आता यामध्येच मी 3 चमचे रवा घेतलेला आहे, जाडा बारीक कोणताही चालेल. 2 मिनिटांसाठी तुपावर परतवून घ्यायचा आहे रवा आणि लगेचच यामध्ये आता जे आपण पीठ घेतलंय बेसनचं त्यातलं अर्धं पीठ इथे मी घालून घेते. आता याबरोबरच रवा देखील आपला इथे भाजला जाणार आहे. आता पुन्हा 2 चमचे तूप इथे घेतलेलं आहे मी. खमंग असं बेसन आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे. आता सगळं बेसन मी घालून घेते. उरलेलं जे बेसन आहे ते सुद्धा इथे घातलेलं आहे मी. पुन्हा परतवून घेऊयात आणि आता मिश्रण कोरडं वाटतंय म्हणून पुन्हा 2 चमचे तूप मी इथे घेतलेलं आहे. म्हणजे टोटल आता 6 चमचे तूप मी इथे घेतलेलं आहे. तर 1 वाटी बेसनला इथे 6 चमचे तूप मला लागलेलं आहे. अगदी परफेक्ट असं हे प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे इथे. आता आपल्याला जे पीठ आहे आपलं बेसनचं ते खमंग असं इथे परतवून घ्यायचं आहे, तुपावर भाजून घ्यायचं आहे. अगदी रंग बदलेपर्यंत आपल्याला इथे हे खमंग असं भाजून घ्यायचं आहे. तर हे बघा छान रंग देखील बदललेला आहे. मी आता हे एका पसरट भांड्यामध्ये काढून घेते आणि गार करून घ्यायचं आहे. अधनं-मधनं थोडंसं हलवत राहायचं म्हणजे ते पटकन गार होतं आपलं हे मिश्रण इथे आणि इथे अर्धी वाटी तूप आपलं इथे उरलेलं आहे. म्हणजे अर्ध्यातलं अर्धं आपलं तूप इथे उरलेलं आहे. तर इथे आता मिश्रण मी गार करून घेतले. यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घेतली आणि ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं त्याच वाटीने 1 वाटी इथे पिठी साखर घेतली आहे. तुम्ही जर का जास्त गोड खाणारे असाल तर वरनं आणखीन 2 ते 3 चमचे इथे साखर तुम्ही वाढवली तरीही चालेल. आता इथे हाताने मी सगळे जिन्नस मिक्स करून घेणार आहे. मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे बघा मूठ वळली जाते याचाच अर्थ सगळे घटक अगदी छान पडले गेलेत. आता इथे लाडू वळायला घेतलेले आहेत मी. तर आधी मूठ अशी घट्ट दाबायची म्हणजे छान बाइंड होतात लाडू आणि नंतर गोलाकार शेप द्यायचा आहे त्याला दोन्ही हाताच्या सहाय्याने आणि नंतर ना एकाच हातात असा छान घोळवून घ्यायचा हलवाईसारखा लाडू म्हणजे त्याला मस्त अशी चमक येते. वरनं मी बेदाणा लावलाय. बेदाणा नेहमी मी असा बाहेर न लावते. तो दिसायलाही खूप छान दिसतो. आपला लाडू अगदी देखणा दिसतो इथे आणि ड्रायफ्रुट्स तर आपण ऑलरेडी आतमध्ये या मिश्रणामध्ये घातलेले आहेत. त्यामुळे बेदाणा असा वरनं घातला ना की खरंच खूप छान असे हे लाडू आपले दिसायला दिसतात आणि चवीला तर अगदी भन्नाट अप्रतिम असे हे लाडू इथे तयार होतात. अगदी हलवाईपेक्षाही भारी हे लाडू आपले इथे तयार होतात. तर किती छान दिसतायत बघा. या प्रमाणात इथे माझे 21 लाडू तयार झालेले आहेत. तर असाही श्रावण महिना सुरू झालेला आहे. गोडाधोडाचे पदार्थ आपण करतच असतो. तर एकदा हे लाडू नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर